सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येत आहे। उद्धव ठाकरे यांनी अखेर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर मुंबईत सोडलं मौन। मित्रांनो, मुंबईत आपलाच महापौर होणार, नेमकी काय बातमी, कोणते नगरसेवक फुटतायत? उद्धव ठाकरेंनी केली आपल्या नगरसेवकांची जुळवाजुळव, भाजप शिंदे सेनेला जबरदस्त मुंबईत धक्का। नेमका कशा प्रकारचं गणित, कोण ठरवतंय सत्तेचं समीकरण? मुंबईमध्ये भाजप शिंदे सेनेला तगडा झटका देण्यास उद्धव ठाकरे अखेर पुढे सरसावले। नेमकी काय अपडेट सविस्तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया। मुंबई महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड मुंबईमध्ये झालेल्या आज नगरसेवकांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अतिशय मोठं विधान करून आणि नेमकं पडद्याच्या मागे चाललंय काय या सगळ्या घडामोडींचा मित्रांनो एक नवीन पाडाच वाचला। मुंबईमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नवनियुक्त नगरसेवकांनी मुंबईमध्ये ठाकरेंची भेट घेतली। मातोश्री या ठिकाणी हा सोहळा रंगला। सर्व नगरसेवकांचं कौतुक, त्यांना आशीर्वाद देण्यामध्ये उद्धव ठाकरेंनी कसली कुचराई केली नाही आणि सगळ्यांना मातोश्रीवरती बोलवलं। हा ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला दणक्यात विजय झाला असल्याचं म्हटलं गेलंय। मुंबईमध्ये सगळे आमदार, सगळे मंत्री, 65 नगरसेवक सगळे सोडून गेल्याच्या नंतर स्वतःच्या स्वबळावरती मुंबईतलं संघटन तयार करायचं, शाखा तयार करायच्या, नव्या दमाच्या युवकांना संधी द्यायची आणि संधी देऊन 65 नगरसेवक निवडून आणायचे, हे फक्त आणि फक्त ठाकरेच करू शकतात। महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या इतिहासामध्ये असं कधीही घडलं नाही। अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंनी काल मुंबईमध्ये घडवलंय। मुंबईतला मराठी माणूस, ठाकरे ब्रँड आजही उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या सोबत असल्याचं या निवडणुकीवरून पुन्हा एकदा निष्पन्न झालंय। भाजपने धनशक्तीची पावर वापरली, भाजपने आपल्या सत्तेची पावर वापरली, सगळं करून देखील भाजपला 90चा आकडा देखील पार करता आला नाही। भाजपसाठी हे दुर्दैव आहे की भाजपला आणि शिंदे सेनेला आपलं स्पष्ट बहुमत देखील निर्माण करता आलं नाही, फक्त आणि फक्त एका ठाकरेंमुळेच। ही उद्धव ठाकरे, राज ठाकरेंची मुंबईमध्ये मराठी माणसांची असलेली ताकद म्हणावी लागेल। मुंबईतला मराठी माणूस संपतोय। मुंबईतल्या एक गट्टा मराठी माणसांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी आपला संपूर्णपणे शपथेचा कारण घेतला आणि उद्धव ठाकरेंच्या मागे सबंध मुंबईकर उभा राहिला। त्याचं फलित म्हणून ठाकरेंच्या पक्षांना, ठाकरेंना मुंबईत नवसंजीवनी मिळाली आणि आता मात्र मुंबईतून सगळ्यात मोठी खबरबात आता समोर येऊ लागली आहे। राज्याच्या राजकारणामध्ये मुंबईचा महापौर 25 वर्षानंतर बदलणार, अशा काही बातम्या प्रसार माध्यमावरती, टीव्हीवरती सध्या चालू आहेत। या बातम्या चालू असतानाच मुंबईचं राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं आपण गेल्या 2 दिवसांपासून पाहतोय। भाजपचे जवळजवळ 27 नगरसेवक हे उत्तर भारतीय निवडून आल्याचं आपण काल यादीवरून बघितलंय। मुंबईच्या राजकीय पटलावरती भाजपसाठी ही नक्कीच चांगली बाब असली तरी महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी हे उचित नसल्याचं महाराष्ट्रातील जनता आजही म्हणते। परंतु उत्तर भारतीयांच्या विरोधात मराठी मुद्दा, मराठी मतं एक गट्टा ठाकरेंना पडल्यामुळे ठाकरेंना मुंबईत प्रचंड मोठं यश मिळालं होतं। आता महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुंबईचा महापौर बसवण्याची। मुंबईचा महापौर कोणाचा होणार याकडे महाराष्ट्राचं, मुंबईचं, देशाचं लक्ष लागलंय। भाजपला अजून महापौर पदासाठी जागांची गरज आहे। इकडे अजित पवार प्रचंड नाराज आहेत। अजित पवारांच्या 3 जागा ह्या जरी मुंबईमध्ये आल्या असल्या तरी देखील ते भाजपला सपोर्ट करतील अशी शक्यता कमीच आहे, कारण की त्यांचा पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये जो वारू रोखलाय, जो सपाटून मार खाल्लाय अजित पवारांच्या पक्षाने, आता मात्र अजित पवार भाजपसोबत जाणार का हा मोठा प्रश्न आहे। मग इकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोघांची एकत्रीकरण, पक्षाचं एकत्रीकरण होणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय। त्यामुळे भाजपला आगामी काळामध्ये सगळ्यात मोठा तगडा झटका लागेला म्हणावा लागेल।
एकंदरीत मुंबईच्या राजकारणामध्ये महापौर बसवण्यासाठी आता उद्धव ठाकरे सरसावल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेला मिळून 73 जागा, काँग्रेसच्या 24 जागा, या 100 जागा आणि इतरत्र पक्षाच्या अजून 8 ते 10 जागा, जवळजवळ ठाकरे देखील 110च्या आसपास जाऊ शकतात. आणि तशा प्रकारचा आज ठाकरेंनी मुंबईमध्ये आपली सगळ्यात मोठी कमेंट करून राज्याच्या राजकारणावरती आपला ठाकरेंचा पगडा किती मजबूत आहे हे दाखवून दिलंय. मुंबईमध्ये मित्रांनो, ठाकरेंनी मुंबईत महापौर पदासाठी बाण सोडला आहे आणि देवाच्या मनात असेल तर मुंबईमध्ये आपलाच महापौर होईल हे उद्धव ठाकरेंनी आज मुंबईमध्ये मातोश्री या ठिकाणी ठासून सांगितलंय. इकडे एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांना मात्र भीती आहे. एकनाथ शिंदेंना भीती आहे आपल्यातले किती नगरसेवक फुटतील. आपल्यातले नगरसेवक फुटल्याच्या नंतर जर उद्धव ठाकरेंकडे गेले तर मात्र मुंबईमध्ये आपलं काही खरं नाही, अशी सध्या शक्यता शंका येऊ लागली आहे. एकनाथ शिंदेंना मुंबईमध्ये जरी 29 जागा मिळाल्या असल्या तरी देखील सत्तेसाठी एकनाथ शिंदे हे खूप महत्वाचं समीकरण आहे. बहुमताची सत्ता जरी मिळणार असली तरी देखील उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवरती आपल्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या सत्तेचं समीकरण जुळणार हे आता दिसू लागलंय. उद्धव ठाकरेंची शिवसेना शिंदे गटातील काही नेत्यांना फोडणार का आणि कोणकोणते नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे येणार या चर्चा सध्या मुंबईमध्ये चालू आहेत. जर का शिंदे गटातील अर्धे नगरसेवक जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आले तर मात्र मुंबईचं समीकरण वेगळं असेल. मुंबईची सत्ता ठाकरेंच्या हातापासून कोणी रोखू शकणार नाही, असं देखील कमेंट्स फेसबुक, ट्विटर, वेगवेगळ्या प्रसार माध्यमावरती सध्या येताना आपण पाहतोय. आज उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आपली शिवसेना कोणी संपू शकत नाही, मात्र कागदावरती असणारी, खोटी असणारी ही शिवसेना आता मुंबईतून संपलेली आहे. मुंबईमध्ये आपल्यात आणि त्यांच्या जमीन आसमानाचा फरक आहे, तेव्हा खरी शिवसेना ही ठाकरेंकडे आहे हे आता सिद्ध झालंय, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. त्यामुळे मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये उद्धव ठाकरेंचा जो आवाज आहे तो आवाज बुलंद होऊ शकतो. मुंबईच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधू आपला महापौर बसवू शकतात, ही सगळ्यात मोठी कमेंट्स सध्या पसरते. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये उद्धव ठाकरेंनी हे 65 नगरसेवक आणलेत स्वतःच्या बळावरती. खरंच ठाकरेंनी लढत दिली. मुंबईत उद्धव ठाकरेंचा महापौर पुन्हा बसेल का याबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. मुंबईच्या राजकारणामध्ये ठाकरेंचा महापौर होईल की भाजपचा, याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.